लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी आता जी मिळणार। सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे तर लाडक्या बहिणीला घेऊन तर लाडकी बहीण 1500 खात्यात जमा। एप्रिल महिना उजाडला, लाडकीला मार्च महिन्याचे जे काही पैसे अजून मिळाले नव्हते ते पैसे कधी मिळणार? आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज, ही पहिली न्यूज आपल्या समोर येत आहे। तर लाडक्या बहिणीचे जे काही 1500 रुपये हे खात्यात जमा झालेले नाही। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट, आताची अपडेट काय आहे आपल्या समोरच आहे। मार्चचा हप्ता कधी येणार? एप्रिल सुरू झाला तरी पैसे जमा झालेले नाही। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशीर झाला, यामागचं काय कारण आहे? शेवटच्या आठवड्यात महिन्याच्या जे काय खात्यात पैसे जमा झाले होते त्यानंतर आता मार्चच्या हप्त्याची जी काही चर्चा सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींना मार्चचे 1500 रुपये कधी भेटणार याची सर्वांना उत्सुकता ही आहेच। आता प्रश्न विचारला जात आहे, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तर आताचा मार्चचा हप्ता कधी येणार? मार्चचा हप्ता म्हणजे आत्ताचा जो काही मार्च हा संपत नव्हता तर हा संपलेला आहे। आज पूर्णतः आपल्या समोर दुसरा दिवस उजाडला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता महिन्याचा शेवट जे काही येईल असं वाटलं होतं, पण फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येण्याची ही शक्यता वर्तवली जात होती। दरम्यान मागच्या महिन्यात जे काही फक्त फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला होता तर मार्चचा हप्ता हा रखडलेला असाच राहिला होता। तर त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे। मात्र आता महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। मार्चचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एप्रिलच्या 15 तारखेपासून पैसे खात्यात येऊ शकतात। अजूनही जे काही तारीख ही समोर आलेली नाही। फक्त पात्र महिलांना जे काही योजनेचा जे काही फायदा हा भेटणार आहे। योजनेचा फायदा हा फक्त पात्र जे काही महिला आहेत हा त्यांनाच भेटणार आहे। आणि आपल्या समोर या महिन्यांचा जे काही बघू शकता, महिलांना जे काही मिळणारे जे काही 4500 लाडकी बहीण योजनेत जे काही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे। त्यामुळे त्या महिलांनी केवायसी पूर्ण केले आहे, त्यांना जे काही लाभ सुरू राहणार। आणि याबाबत जे काही ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली आहे त्यांना 3 महिन्याचा हप्ता जो काही तो एकत्र येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। महिलांना 4500 मिळू शकतात। हे पैसे कधी येणार याबाबत लवकरच माहिती ही समोर येणार आहे। तर ह्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला पहिली व्हिडिओ ही माझी भेटणार असते। तर ह्याला लाईक करून सबस्क्राईब करून टाका। तर सकाळचे सदस्य कसे जायचे म्हणजे सकाळी जे काही आपल्या समोर ही लाडकी बहीण योजनेची जी काही बातमी आपल्या समोर आलेली आहे तर आताची ब्रेकिंग न्यूज ही पहिली म्हणावी लागेल। आणि आताची जी काही दुसरी बातमी आपल्या समोर येत आहे, महाराष्ट्र न्यूज अपडेट, नाशिक जिल्ह्याला हवामानाचे विभागाचे पाऊस आणि गारपिटीचा हा दिला इशारा। बघू शकता नाशिक जिल्ह्याला हवामानाचे हे पाऊस हा गडगडीचा हा पाऊस पडणार आहे। तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा हा पुणे सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलेंडर सर्व प्रकरण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आताच्या ब्रेकिंग न्यूज खूप महत्त्वाच्या येत आहे। तर नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाचे पाऊस आणि गारपीट दिला इशारा। नाशिक जिल्ह्यात हवामानाने जे काही विभागाचे आणि गारपीटचा इशारा हा दिलेला आहे। आजपासून जे काही नाशिकच्या बागलपान जे काही बघू शकता तालुक्यातील नांदिन परिसरात संध्याकाळच्या सुमारास गारपीट व पावसाची हजेरी लावली। या पावसामुळे पुन्हा एकदा पिकांना जे काही फटका हा नाशिकमधील शेतकरी हवालदिल हा झालेला आहे। आताची सर्वात बीडमध्ये ही 12 फूट खोल ड्रेनेज खड्ड्यात जे काही मायलेकी कोसळल्या। बीडच्या अंबोनात जे काही बघू शकता धक्कादायक घटना, बीडच्या अंबोनात जे काही धक्कादायक घटना घडलेली आहे। बांधकामात विभागाचा जे काही जीव घेणं हलगर्जीपणा हा झालेला आहे। हा बांधकाम कामगार हा 12 फूट खोल ड्रेनेज खड्ड्यात मायलेकी कोसळल्या। त्याच्या पुढची बातमी आपल्या समोर आहे, नाशिक मालेगाव मानफाटात जे काही बघू शकता मालेगाव महानगरपालिकेत अतिक्रमण मोहीम सुरू।
तर अतिक्रमण कशामुळे झालेलं आहे? नाशिकच्या मालेगाव शहरात आज पोलीस बंदोबस्तात जे काही रस्त्यावरील सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही अतिक्रमण मोहीम राबवण्यात सुरुवात होती, तर शहरातील जुना आग्रा आणि रस्त्यावरील शिवतीर्थ जे काही जे दरेगाव आणि ह्याच्यामध्ये ह्या सर्वात जास्त नारागाव आणि सर्वात जास्त मोहीम ही राबवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आता जी शहरातील मुख्य जे काही सर्वात मुख्य नदी आहे आणि रस्त्यावर असलेले अतिक्रम ही काढण्यात येणार आहे. त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक तसेच नागरिकांना यापूर्वीच महानगरपालिकेने नोटीस बजावल्या होत्या, पण त्यांनी ह्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही. अतिक्रम हा उपलब्ध हा नव्हताच, म्हणजे आपल्या समोर काय येत आहे, उद्ध्वस्त झाल्याने मुख्यमंत्र्यांनी जे काही सर्वात जास्त बघू शकता मुख्य रस्त्यांनी ह्या मात्र मोकळा श्वास हा घेतला पाहिजे. शरीरासाठी जे काही भागात असलेल्या अनेक भागात आता मालेगाव महापालिका ही अशी अतिक्रमण मोहीम राबवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र लाईव्ह सर्वात जास्त चंदीगडमध्ये जे काही भाजप कार्यालयाबाहेर स्फोट जे काही बघू शकता, स्फोटासारखा आवाज हा तपासासाठी FCL बघू शकता, FSL जे सर्वात जास्त टीम ही घटनास्थळी दाखल झालेली आहे. चंदीगडमध्ये जे काही बघू शकता सेक्टर 37 परिसरात जे काही बघू शकता आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यालयाजवळ स्फोटाचा हा आवाज आलेला आहे. तर खळबळ उडाली. या घटनेची जी काही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे. काँग्रेस पक्ष पुढची बातमी आपल्या समोर आहे. काँग्रेस पक्षाने निरीक्षकांच्या गाडीला बेजरा बघू शकता, ब्रेझा गाडीची भीषण धडक आता समोर येत आहे आपल्या समोर. तर राजस्थान महिला आयोगाच्या जे काही माजी अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या भंडारा जे काही जिल्हा निरीक्षक संगीता बेबीनाल बघू शकता बेनीवाल यांच्या वाहनाचा जे काही भंडाऱ्याच्या जे काही तुमसर येथील खापा चौकात भीषण अपघात झालेला आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे. आणि आता पुढची बातमी आहे, ज्योतिबा डोंगरावर जे काही दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळलेली आहे. तर ज्योतिबा डोंगरावरती सर्वात मोठी ही बातमी आपल्या समोरच आहे. तर बघू शकता दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळण्याची माहिती समोर आलेली आहे. ज्योतिबाच्या क्षेत्र जे काही यात्रेच्या जे काही मुख्य दिवशी ही घटना घडलेली आहे. तर डोंबिवली MIDC मध्ये जे काही पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे, MIDC मध्ये पाणी पुरवठा हा ठप्प झालेला आहे. डोंबिवली जे काही MIDC निवासी भागात मागील 3 दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पाणी नसल्याने महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आताची पुढची बातमी येत आहे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या जे काही विठाबाई नारायणकर हे तमाशा महामंडळात कलाकारांना मारहाण झालेले आहे. तर राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या जे काही विठाबाई नारायणकर जे काही तमाशा महामंडळाचे पुरुष आणि महिला कलाकारांना मारहाण, संगमनेर तालुक्यातील वरुडी जी काही पठार भागातील घटना, गाडीला कट मारल्याचा आरोप करत मारहाण केल्याचे जे काही प्राथमिक माहिती आपल्या समोरच आहे. तर तमाशा महामंडळाने कलाकार मारहाणीत जे काही जखमी दुचाकी जे काही वरून आलेल्या लोकांचे जे काही मारहाण झालेले आहे, तर बोलावून मारहाण केल्याचे ही आपल्या समोर घटना ही दिसून येत आहे. तर विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप संगमनेर तालुक्यातील कारगाव जे काही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूच आहे. आताची सर्वात मोठी बातमी, आता पुण्यात पावसाला जे काही पुण्यात पाऊस हा सुरुवात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारंबळ. पुणे शहरातील पूर्ण भागात पावसाळा सुरू, चंदननगर खराडी भागात पावसाळा सुरुवात. जे काही राज्यात 3 दिवस अवेळी जे काही पावसाची शक्यता हवामानाचे विभागाचे वर्तवली आहे. आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कोणकोणत्या भागात तुम्ही जिथं राहता तिथं पाऊस पडला की नाही, खाली कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.